नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय 12th मॅथमॅटिक्स पार्ट 1 यामधला फर्स्ट चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. आपण पाहतोय एक्सरसाइज 1.3 त्यामधला फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर मग आज पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. बघा क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतो, राईट द कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बेसिक माहिती पाहिलेली आहे. कन्व्हर्स कशाला म्हणतो, इनव्हर्स कशाला म्हणतो आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह कशाला म्हणतो. ठीक आहे, बघा इथे पुन्हा एकदा रिपीट करू आपण. एखादा स्टेटमेंट आहे आपल्यापाशी P इम्प्लाइज Q. ठीक आहे, एक स्टेटमेंट आहे आपल्यापाशी P इम्प्लाइज Q. ठीक आहे, तर बघा इथे याचा आपल्याला कन्व्हर्स करायचं आहे, याचा आपल्याला कन्व्हर्स करायचं आहे. तर इथे बघा हे जे दोन स्टेटमेंट आहेत एक्सचेंज होतील, Q इम्प्लाइज P. ओके, आता याचा आपल्याला इनव्हर्स करायचा आहे. जर इनव्हर्स करायचा असेल, लक्षात घ्या हा स्टेटमेंट जशाच तसा असेल. ठीक आहे, P इम्प्लाइज Q फक्त निगेशन येईल दोघांच्या पण समोर. काय रे निगेशन म्हणजे नॉट लावायचं आपल्याला. आणि आपल्याला याचाच आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचा आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, याचाच आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे. तर काय होणार बघा, दिलेल्या स्टेटमेंट काय होईल, एक्सचेंज होईल. दिलेला स्टेटमेंट काय होईल, एक्सचेंज होईल आणि या दोघांच्या समोर पण काय होईल, नॉट लागेल. ठीक आहे, बघा हे झालं कन्व्हर्स, हे झालं इनव्हर्स आणि हे झालं कॉन्ट्रापॉझिटिव्ह. खूप सोपं आहे. इथे फक्त कन्व्हर्समध्ये एक्सचेंज होईल, इनव्हर्समध्ये एक्सचेंज नाही होणार, फक्त नॉट यूज होईल. कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये एक्सचेंज होईल आणि नॉट पण यूज होईल. ठीक आहे, हे गोष्टी लक्षात ठेवायची. तर मग चला क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. बघा या दिलेल्या स्टेटमेंटचा आपल्याला काय करायचं आहे, कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर मग चला बघा सर्वप्रथम काय करणार, पहिला स्टेटमेंट पाहणार. पहिला स्टेटमेंट काय आहे आपला, ठीक आहे, याला आपण P म्हणू. ठीक आहे, लेट x लेस दॅन y हा पहिला स्टेटमेंट आहे. नेक्स्ट स्टेटमेंट आपण Q म्हणू. काय आहे, x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर. ठीक आहे, x, y बिलॉंग्स टू R. ओके, तर मग चला याला आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म. बघा दिलेल्या स्टेटमेंटला सर्वप्रथम आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे, त्यानंतरच त्याचा कन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह करायचं आहे. ठीक आहे, तर मग चला सिम्बॉलिक फॉर्म काय येतो, P इम्प्लाइज Q. बघा इथे इफ देन आहे, इफ देन म्हटलं की काय येतो, इम्प्लाइज. ठीक आहे, P इम्प्लाइज Q सिम्बॉलिक फॉर्म झालं. ठीक आहे, आता बघा याचा आपल्याला सर्वप्रथम कन्व्हर्स करायचा आहे. इट्स कन्व्हर्स, इट्स कन्व्हर्स काय रे, Q इम्प्लाइज P. काय येतो, Q इम्प्लाइज P. आता बघा हे झालं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये कन्व्हर्स. ठीक आहे, आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे, याला आपल्याला कन्व्हर्स मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, दिलेल्या स्टेटमेंटला कन्व्हर्स मध्ये लिहायचं आहे. आता लक्षात घ्या Q कुठे आहे, इथे आहे. ठीक आहे, आता Q ला काय करणार आपण, x स्क्वेअर लेस दॅन y स्क्वेअर घेणार. आता इम्प्लाइज म्हणजे काय, ठीक आहे, बघा सर्वप्रथम काय येतो इथे if आणि पुन्हा काय येतो देन येतो. ठीक आहे, देनच्या नंतर काय घेणार P. P कुठे आहे इथे, x लेस दॅन y. ओके, x लेस दॅन y. हे झालं आपलं इथे कन्व्हर्स. आता पुढे काय, इनव्हर्स आहे. आता याचा इनव्हर्स काय होईल, इट्स इनव्हर्स, इट्स इनव्हर्स. ठीक आहे, इनव्हर्स काय आहे, बघा आता सांगितलं काय करणार, हा जशाच तसा ठेवणार, फक्त नॉट यूज करणार. ठीक आहे, हा स्टेटमेंट जशाच तसा ठेवा, इथे नॉट यूज करा. ठीक आहे, आता बघा निगेशन P. आता P कुठे आहे, इथे आहे. आता याचा निगेशन काय होतो, ठीक आहे, लेस दॅन असेल तर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू y. इथे इफ लिहिणार. ठीक आहे, इफ पुढे देन. ठीक आहे, इथे Q आहे, Q चा पण नॉट आहे. ठीक आहे, म्हणजेच x स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू y स्क्वेअर. ठीक आहे, हे झालं याचं इनव्हर्स. आता पुढे आहे आपला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह खूप सोपा आहे. मग चला इथे करू आपण, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह, इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, काय करायचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह, इफ. बघा इथे काय येतो, बघा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येतो, हा एक्सचेंज होतो आणि इथे नॉट लागते, म्हणजेच निगेशन Q इम्प्लाइज निगेशन P. ठीक आहे, तर मग चला निगेशन Q आहे सर्वप्रथम. ठीक आहे, म्हणजे
इथे आहे क्यू, क्यूचा नॉट काय येतो, ठीक आहे, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. देन हां पी कुठे आहे, इथे आहे, त्याचा पण नॉट आहे म्हणजेच ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय. चला कन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. ठीक आहे, खूप सोपं आहे, काही अवघड नाही. अशाच पद्धतीने इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. सर्वप्रथम पी क्यू स्टेटमेंट घ्यायचे. ठीक आहे, मानायचं दिलेल्या स्टेटमेंटला पी आणि क्यू मानायचं. त्यानंतर त्याचा सिम्बॉलिक फॉर्म, त्या सिम्बॉलिक फॉर्मचं सर्वप्रथम कन्वर्स, इनवर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करायचं. त्यानंतर त्याला वर्ड फॉर्ममध्ये लिहायचं. ठीक आहे, दिलेला स्टेटमेंट. ओके, तर मग चला उतरून घ्या नेक्स्ट क्वेश्चन. तर मग बघा सेकंड क्वेश्चन. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमेन इन इट इज लिटरेट. बघा या स्टेटमेंटला इथे आपल्याला थोडं एक्सचेंज करावं लागेल. ठीक आहे, बघा एक्सचेंज काय करायचं, इथे सर्वप्रथम इफ घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य सर्वप्रथम घ्यायचं आहे. इफ द वुमेन इन इट इज लिटरेट, इफ द वुमेन, इफ द वुमन इन, ठीक आहे, इन इट इज लिटरेट, ठीक आहे, देन ठीक आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, लिटरेट. ठीक आहे, खूप सोपं आहे. बघा आता इथे बघा, इथे दोन स्टेटमेंट आहेत. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट आपण घेऊ, पी मानू फर्स्ट स्टेटमेंटला. ठीक आहे, कोणता आहे फर्स्ट स्टेटमेंट, द वुमेन इन इट इज लिटरेट, द वुमेन इन इट इज लिटरेट. नेक्स्ट स्टेटमेंट क्यू घेऊ, क्यू काय आपला, अ फॅमिली बिकम्स लिटरेट, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ठीक आहे, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. तर मग बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, सिम्बॉलिक फॉर्म, ठीक आहे, पी इम्प्लाइज क्यू. काय रे, पी इम्प्लाइज क्यू. तर मग बघा हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, ओके. आता बघा याचा कन्वर्स काय रे, इट्स कन्वर्स, इट्स कन्वर्स काय रे, पी सॉरी क्यू इम्प्लाइज पी. ठीक आहे, कन्वर्स म्हणजे एक्सचेंज करणार आपण क्यूला आणि पीला. ठीक आहे, क्यू इम्प्लाइज पी. आता पुढे बघा याला आपल्याला वर्ड फॉर्म मध्ये द्यायचा. आता क्यू कुठे आहे, इथे आहे. काय लिहिणार, द वुमन, सर्वप्रथम काय लिहिणार, इफ लिहिणार. ठीक आहे, इफ द वुमन. बघा इथे इफ जो आहे, इफ जशाच तसा ठेवायचा आहे. हा इफ जशाच तसा ठेवायचा आहे. फक्त आणि फक्त हे दोन वाक्यच आपल्याला जोडायचे आहेत, इफ आणि देनच्या मध्ये. ठीक आहे, इफ देन जशाला तसा राहणार, याच्यामध्ये एक वाक्य आणि इकडे एक वाक्य शेवटी. ठीक आहे, इफला इफ जशाच तसा ठेवा. क्यू कुठे आहे, इथे आहे. क्यू लिहायचा, सर्वप्रथम क्यू लिहायचा आपल्याला, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, देन घ्या नंतर, देन शेवटी काय, क्यू सॉरी पी आहे. पी म्हणजे द वुमेन इन इट इज लिटरेट, द वुमन इन इट इज लिटरेट. ठीक आहे, ओके. आता नेक्स्ट आहे आपला इट्स इनवर्स. इट्स इनवर्स, इनवर्स काय रे, हा जशाच तसा आहे. फक्त पी निगेशन, इथे दोघांच्या समोर करायला निगेशन लागेल म्हणजे नॉट म्हणतो आपण. ठीक आहे, आता बघा पी कुठे आहे, इथे आहे. या पी स्टेटमेंट मध्ये आपल्याला नॉट यूज करायचं आहे. ठीक आहे, इफ जशाच तसा असेल. आता बघा पी काय आपला, द वुमेन, द वुमन इन इट इज, इन it is not, in it is not literate. ठीक है, then
क्यू कुठे येते, देन अ फॅमिली, इथे हेल्पिंग वर्ब नाही म्हणजे इथे डज वापरावं लागेल. डज का वापरावं लागेल, ठीक आहे. आपण इथे डू पण वापरू शकलो असतो, परंतु डजच का वापरायचं, कारण इथे बघा यस प्रत्यय आहे. ओके, म्हणून इथे डज घ्यावं लागेल, डू नाही. जर यस नसेल तर आपल्या इथे डू घेतलं तरी चाललं असतं. ठीक आहे, म्हणजे इथे डज घ्यावं लागणार आपल्याला. मग इथे लिहा अ फॅमिली, ठीक आहे, डज नॉट किंवा डझंट घ्या. अ फॅमिली डझंट becomes literate. ठीक आहे. आता शेवटचा आहे आपला कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इट्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे. आता याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय तर हे पी आणि क्यू एक्सचेंज होईल, म्हणजेच निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, क्यू आणि पी एक्सचेंज होतील. पीच्या ठिकाणी क्यू येईल, क्यूच्या ठिकाणी पी येईल आणि दोघांच्या समोर काय असेल, निगेशन यानी नॉट. ठीक आहे. आता त्याचा वर्ड फॉर्म आपण लिहू शकतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही लिहा, उतरून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. तर मग बघा थर्ड क्वेश्चन, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. ठीक आहे. आता बघा इथे इफ देणंच आहे, सर्व प्रश्नामध्ये इफ देणंच असेल इथे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट स्टेटमेंट आहे आपला पी. फर्स्ट स्टेटमेंट पी म्हणू आपण. पी काय, सरफेस एरिया डिक्रीजेस. ठीक आहे, डिक्रीजेस. नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपला क्यू आहे आपला प्रेशर इन्क्रीजेस. ओके, प्रेशर इन्क्रीजेस. तर मग चला का सिम्बॉलिक फॉर्म सेम पद्धत आहे, तशाच पद्धतीने लिहायचं. सर्वप्रथम दिलेल्या स्टेटमेंटचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. ठीक आहे. ओके, सिम्बॉलिक फॉर्म लिहिणं लागतेच. ओके, काय आहे सिम्बॉलिक फॉर्म, पी इम्प्लिकेशन क्यू. इफ देन म्हटलं ना पी इम्प्लिकेशन क्यूच येणार. ओके, तर आता याचं कन्व्हर्स करायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर याचा कन्व्हर्स करायचा सर्वप्रथम. ठीक आहे, मग कन्व्हर्स करण्याचा. ठीक आहे, दिली आहे इट्स कन्व्हर्स म्हणजे काय रे, एक्सचेंज करणे पी आणि क्यूला, म्हणजेच क्यू इम्प्लाइज पी. आता याचा आपल्याला वर्ड फॉर्म लिहायचा आहे. क्यू कुठे आहे, इथे आहे. ओके, आता हे इफ आणि देन जशाच तसा असेल. ठीक आहे, इफ आणि देनला हलवायचं नाही. इफ आणि देनच्या मदत काय येते, सर्वप्रथम क्यू म्हणजे प्रेशर इन्क्रीजेस. ठीक आहे, देनला देन जशाच तसा ठेवा. पी कुठे आहे, इथे आहे. सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके, आता नेक्स्ट आहे आपला इनवर्स. ओके, इनवर्स काय रे, हा जशाच तसा असेल, फक्त इथे निगेशन लागेल. ओके, म्हणजेच नॉट. ओके, आता बघा इफ जशाच तसा असेल, इफला काही करायचं नाही. पी कुठे आहे, इथे आहे. आता याच्यामध्ये काय नॉट यूज करायचं, निगेशन म्हणजे याच्यामध्ये नॉट यूज करायचं. ठीक आहे, मग काय करणार, इफ सरफेस एरिया, इथे बघा यस आहे प्रत्यय म्हणजे डज नॉट डिक्रीजेस देन. ठीक आहे, देन क्यू कुठे इथे आहे, याच्यामध्ये पण नॉट यूज करायचा आहे. प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस देन प्रेशर डज नॉट इन्क्रीजेस. तर मग चला या पुढचा जो कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे तुम्ही करायचा आहे. ठीक आहे, आणि वर्ड फॉर्म मध्ये पण त्याला लिहायचं आहे. खूप सोपं आहे, तुम्ही करू शकता. तर बघा लास्ट क्वेश्चन आहे आपला फोर्थ, ते आपण लिहून घेऊ. तर मग चला लास्ट क्वेश्चन आहे हा फोर्थ. ठीक आहे, बघा या थर्ड क्वेश्चन सारखंच आहे, सेम आहे, त्याच्यासारखंच आहे. ठीक आहे, तिथे इन्क्रीज डिक्रीज होते, इथे पण इन्क्रीज डिक्रीज आहे. ठीक आहे, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. ओके, फर्स्ट आहे आपला पी हा आहे आणि हा काय आपला क्यू आहे. इथे आपण घेऊ शकता. ठीक आहे, लेट पी काय आपला बघा व्होल्टेज इन्क्रीजेस. ठीक आहे, आणि क्यू काय आपला करंट डिक्रीजेस. ठीक आहे, करंट डिक्रीजेस आणि व्होल्टेज इन्क्रीजेस. पी आहे व्होल्टेज डिक्रीजेस आणि क्यू आहे करंट डिक्रीजेस. ठीक आहे, तर बघा याचा सिम्बॉलिक फॉर्म काय आहे,
सिम्बॉलिक फॉर्म काय मिळेल आपल्याला इथे बघा. ठीक आहे, सिम्बॉलिक फॉर्म मिळेल P इम्प्लाइज Q. ओके, तर मग बघा याचा कन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे आपल्याला करता येतो. सेम क्वेश्चन नंबर 3 सारखंच आहे, काही याच्यात बदल नाही. ठीक आहे, सेम त्याच पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे, हा झाला आपला सिम्बॉलिक फॉर्म. यानंतर याचा कन्व्हर्स इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने इथे क्वेश्चन नंबर 4 आणि एक्सरसाइज 1.3 इथे आपले समाप्त झालेले. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.4 पाहूया. तर मग चला आता आपण इथे स्टॉप.